नमस्कार मंडळी, मी साक्षी येनपुरे. नमस्कार मंडळी, मी साक्षी येनपुरे आणि माझ्या युट्यूब चॅनल तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा व्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे, कारण तुम्हाला माझ्या मागे दिसतंय डोंगर, हिरवळ आणि शेती दिसतीये. कारण मी आली आहे शेतात आणि आमची चालली आहे भात लावणी. तर तुम्हाला भात लावणी दाखवणार नाही ही साक्षी असं होऊ शकते का? म्हणून मी तुम्हाला दाखवायला चाललोय आमच्या घरातली, आमच्या शेताची भात लावणी. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आम्ही चाललोय शेताला आणि हा माझा भाऊ आहे ज्याने जेवण आहे त्या पिशवीमध्ये आणि तो चालला आहे जेवण द्यायला. आणि लेट मी मला बघा आता तुम्ही मेज दिस विथ द पॉन्चो अँड पाण्याची बॉटल. हे स्वागत बघा कसं चिखलाने होतंय. माझी ही जी चप्पल आहे, ही चप्पल एकदा ह्या चिखलात गेली तर दुसरा मला पाय काढायला येत नाही अशी परिस्थिती होती माझी. आणि बॉटल माझ्या दोन्ही हातांचे प्राण गेलेले आहेत. असेल की ही थांबा जरा श्वास घेऊ दे. नाही ग, तुम्हाला असं वाटत असेल की ही पहिल्यांदाच शेतात चालली आहे म्हणून हिची अशी परिस्थिती होती. काही तसं नाहीये. दरवर्षी शेतात जाते मी, पण फक्त रेनी सीझन मध्ये. तसा हा माझा भाऊ 2-2 मिनिटं थांबतोय, श्वास घेतोय, रिलॅक्स करतोय आणि परत आम्ही आमची जर्नी चालू करतोय. कारण आमचं जे शेत आहे ना ते आमच्या घरापासून लांब आहे, तर जायला वेळ लागतो आणि त्याशी ऍडव्हेंचर असतात. आम्हाला बिअर ग्रिल्स बनावं लागतं कारण सगळ्यांची शेतं लावून झाल्यात, फक्त आमचं शेत राहिलेलं आहे. म्हणून सगळ्यांच्या शेतामध्ये तुम्हाला इथे सगळं दिसेल. थांबा मी ड्युअल चालू करते, तुम्हाला दोन्ही दिसेल. तर मला ह्या खतरो के खिलाडी मधून जायचंय. माझी चप्पल अडकायचं अयो दादा थांब की राव जरा. अयो मला दुसरा पाय नाही, मला दुसरा बघा दिसतं का पाय. मी ऍक्टिंग करत नाहीये, खरं निघत नाहीये पाय. आणि मी ठेवली पडायला येत. माझा भाऊ तिकडे हसतोय. माझी चप्पल खाली आणि मी वरती. परत चप्पल खाली, मी वरती. माय गॉड, व्हॉट इज दिस. परत चप्पल वर, मी खाली. आणि फायनली चप्पल पण वर आणि पाय पण वर आहेत. हो, मी पडले नाही म्हणजे फक्त बस. आणि आता मी चालते. ओह माय गॉड, वाट केवढीशी आहे. या वाटेवरून मला चालत जायचंय शेताला जायचं. आम्ही पहिला टप्पा, हा जो टप्पा होता एवढा मोठा, तो आम्ही पार केलेला आहे. आणि आता आमचं शेत थोडंसंच लांब राहिलेलं आहे. खूप दम लागतो यार. हे बघा, हे एवढंसं पाणी, हे असं जेवण आणि आज माझं नाकातलं मुकुट काढतो. ओके गाईस, सो अजून आमची जर्नी संपलेली नाहीये, अजून पुढे आहे. लेट्स सी द ब्युटी ऑफ अवर मुळशी. ते आम्ही रोज जपतो यार, रोज. किती सुंदर आहे ना ते पांड. काय दाढ, जिला आता हे दाढ खणतायत, ही दाढ खणायची आणि मग ह्या पूर्ण 1, 2 आणि ह्या 3 शेतामध्ये लावून टाकायचा. मी दोघं आमचे काम सुरू करत आहे. हे बघा, हे कोणत्या प्राण्याचे द्या काठ्या हे सांग ना. ह्याला माहिती येतं, हे सांगत नाही. मला पण माहिती, पण मला त्याचं नाव आठवत नाही. हे त्याची हे काय म्हणतात त्याला, काटे आहेत, काटे. हे जर घुसलं नाही का, त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या पूर्ण अंगावरती काटे असतात आणि मग कोणी आलं तर ते डायरेक्ट काटे सोडतं. तो काटा आहे.
याच्या खाली मी लहानपणी बसायचे जेव्हा आमचे पप्पा मी भात लावणी करायचे आणि इथं मी असा ह्या चिखलाचा गोळा बनवून घर बनवायचे. खूपच मज्जा यायची. मी आज पण ट्राय करेल बनवायला. ही आमची जांभूळ. जांभूळ पिकल्या झाडाखाली हरकुणाचा वाजतो. आमचे पप्पा मूठ हाताने पडलेले मूठ परत ठेवताना. चौदा माणसं आणला ना तेवढं आणला. आता ह्या ट्रॅक्टरनी चिखल करण्याचा प्रयत्न आमच्या शेतामध्ये चालू आहे. आता मी शेतामध्ये आहे आणि आमच्या ह्या शेतातले जे मूठ आहे ते आम्हाला इथे वरच्या शेतामध्ये टाकायचे, कारण आता त्या शेताचं चाललाय चिखल. तर चला आपण हे जे मागचे मूठ आहेत ते वरती टाकूया. आता हे जे मूठ आहेत ते आपल्याला वरती टाकायचे आहे. तो बघूया आपण आपला नेम. We did it. काही आपत्कालीन सिच्युएशन्समुळे मला शेतातून जावं लागत आहे आणि आमची दाढ खणून झालेली आहे, जस्ट लावायची बाकी आहे. पण मला थांबायला जमणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे थोडीशी आपत्कालीन सिच्युएशन आलेली आहे. सो आय नीड टू गो. तर आपण उद्या पण आमची भात लावणी असणार आहे. उद्या येते मी परत आणि तुम्हाला दाखवते भात लावलेले. आपल्या शेतात काम करून जी काही मज्जा येते ना राव, म्हणजे खूपच त्या शेतात काम करून जी काही ज्या मज्जा येते ना, म्हणजे त्या मज्जेला त्या आनंदाला काहीच म्हणजे कोणीच रिप्लेस करू शकत नाही, इतकी मज्जा येते. म्हणून माझं नेहमी असं स्वतःला म्हणणं असतं की काही झालं तरी थोडासा वेळ काढून आपल्या जे रूट्स आहेत, आपले जे मूळ आहे, तिथे जाऊन तिथला आनंद जो आपण लहानपणापासून जगतोय ते घेणं खूप गरजेचं आहे. कारण ते कुठंतरी आपल्याला जिवंत ठेवतं आणि ते कुठंतरी आपल्याला समाधान देतं. या धगधगत्या आणि धावपळीच्या लाईफमध्ये ह्याच त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमी खुश ठेवतील. म्हणून थोडासा वेळ काढून शेतात येणं, शेतात वेळ घालवणं हे मला तर खूप आनंद देतं. आणि आय नो की तुम्हालाही आनंद देत असेल तुमच्या शेतात, तुमच्या मुळाशी जाऊन, तुमच्या रूट्समध्ये जाऊन काही वेळ घालवणं हे तुम्हालाही आनंद देतात. तुम्ही पण जर करत नसाल तर करत जावा यार. वन लाईफ, एकच आयुष्य तर आहे आणि हे सगळं नाही करणार मग काय करणार. ह्या सिटी आणि जॉब आणि ह्या सगळ्या झंझटी आपल्या मागं लागलेल्या आहेत, त्यातून थोडा वेळ काढायलाच हवा. जसं की मी आज काढला आणि आमची भात लावणी अनुभवायला परत एकदा आणि काम करायला आली शेतामध्ये. पण काही कारणामुळे मला मध्येच सोडून जावं लागतंय. सो इट्स ओके. उद्या परत येते आणि थोडासा फुलाची पाकळीचा हातभार तर लावतेच. आता ही गोष्ट मला पार करायची आहे जिथे माझी येतानी गोची झालेली होती. तर मला असं वाटतं इथून नको जाणं, तर तोबडावरती पडेल मी. तर चला गळ्यांनो, चढा चढ बैग. ओ माय गॉड, ओ माय गॉड. बघा असं पाय का निघत माहित नाही. यावेळी काही त्रास झालेला नाही गाड्यांना.
सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि असेच माझे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डिंग 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 डिंग.